टाकतील तर भविष्यात येणार गरम होऊन ते प्लास्टिक पाईपलाईन जमिनीमध्ये 5 फूट गेला करण्यात यावे, ज्यामुळे औसा शहराची लोखंडी पाईपलाईन झालीच पाहिजे. लोखंडी पाईपलाईन झालीच पाहिजे. लोखंडी पाईपलाईन झालीच पाहिजे. यांच्या वतीनं हत्ती पाईप नको व लोखंडी पाईप हवी म्हणून आज या ठिकाणी आम्ही सर्वपक्षीय व सर्व संघटनांच्या वतीनं लोकलढा उभारण्याचा निर्णय घेतलेला आहे. यामध्ये आज या ठिकाणी सर्वपक्षीय पदाधिकारी उपस्थित आहेत आणि मी या ठिकाणी अफसरशेख युवा मंचच्या माध्यमातून आज या ठिकाणी या आंदोलनामध्ये सहभागी आहे. या शहरामध्ये जी 50 कोटीची जी पाईपलाईन होत आहे ती हस्तीची होत आहे आणि आमची पूर्वीपासूनची मागणी आहे की हस्तीचे जे दुष्परिणाम असल्यामुळं, मुख्य म्हणजे आरोग्याच्या दृष्टीनं अपायकारक असल्यामुळं आणि नगरपालिकेला भविष्यामध्ये त्याच्या दुरुस्तीसाठी सारखा या ठिकाणी त्रास होणार असल्यानं या ठिकाणी आम्ही ही पाईपलाईन नको व लोखंडी पाईपलाईन टाकावी अशी मागणी या ठिकाणी आम्ही करीत आहोत. आणि त्याचबरोबर औसा शहराच्या यापूर्वी ज्या 2 पाणीपुरवठा योजना झाल्या त्यामध्ये लोखंडी पाईपलाईनच वापरली गेली, परंतु आता ही 50 कोटीची एवढी मोठी योजना होत असताना ती हस्तीची होत आहे, ते कुठेतरी चुकीचं आहे. त्यामुळे आम्ही औसेकर या ठिकाणी एकत्रित येऊन हा लोकलढा आम्ही उभारलेला आहे. पुढची दिशा निश्चितपणे आम्ही सगळे एकत्रित या ठिकाणी ठरवणार आहोत. PVC प्लास्टिक नाही आहे, हे हस्ती पाईप आहे. आम्ही शेतीमध्ये हे पाईपलाईन वापरत असतो. ह्याची जॉईंट होत नाही आणि लोकांना नळाला कनेक्शन कसं देणार, मोठा प्रश्न आहे. आम्ही प्रशासनाला वारंवार विनंती केलेली आहे आणि सर्व पक्षाच्या लोकांनी मागणी केलेली आहे की हे रद्द करण्यात यावं. प्रशासनानं याच्यावर जिद्द करू नये आणि प्रशासन ज्या ठिकाणी काम सुरू करेल त्या ठिकाणी आम्ही काम बंद करू आंदोलन करणार आणि शहरामध्ये कसल्याही प्रकारची ही पाईपलाईन होऊ देणार नाही. आता शहरातील सर्व पक्षाच्या जे पदाधिकारी आलेले आहेत त्यांना MIMचा जाहीर पाठिंबा देतो आणि MIM त्याच्यामध्ये सहभाग राहणार आहे. यापूर्वी अफसर युवा मंचाने त्याचा पुढाकार घेतला आणि त्यानंतर काँग्रेसनं पण निवेदन दिलं आणि MIMनं पण आंदोलन केलं. कालच मी मुख्याधिकाऱ्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्याची माहिती पण मागितलेली आहे. हे तात्काळ शासनानं थांबविण्यात यावं अशी आम्ही औसा शहरातील जनतेच्या व सर्व पक्षाच्या वतीने विनंती करत आहोत.